ह्या शेंगेच्या बिया विंचू चावल्यानंतर लावतात. भात काढणी एवढा मोठा टाकलाय सोय होय का आजी? एवढा पूर्ण एरिया. गारटला साथ बसायचं तिथं बसलेस. सो मी आता शंभूंना शंकरांना स्नान देऊन तुम्हाला भेटतो. त्यांची सेवा करतो थोडा वेळ आणि त्यानंतर भेटूयात आपण थोड्या वेळामध्ये. आणि जर तुम्हाला म्हणजे ही पिंड कशी आली, बेलपत्राचं झाड, मंदिर कसं बांधलं आम्ही, ह्या गोष्टीची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खूप सारे कमेंट्स करा. त्याच्यावरती एक छोटासा स्टोरी टेलिंग व्हिडिओ मी बनवेन होपफुली, जर कमेंट्स आणि लाईक खूप सारे असतील तर. सो असं आहे. इथे आंब्याची झाडं आहेत, चिक्कूची, फणस, चिंच, पपई, आंबा आणि बरंच काही काही. आणि सगळ्यात मेन आमचं बेलपत्राचं झाड आहे. त्याच्याच साईडला खालीच मंदिर बांधलं आहे शंकरांचं. ठीक आहे, चलो गाईस, बाय. थोड्या वेळात भेटूयात. हे गाईज, मॉर्निंग. 2 दिवस गॅप पडलाय थोड्या कामांमुळे. शंकरांना पाणी घालायला, त्यांचं सुद्धा स्नान राहिलंय. सो आजपासून फायनली बॅक टू रुटीन. पपई भरपूर आलेत, बऱ्यापैकी दिसत आहेत. झाड पूर्ण बेंड झालं. 10-15 पपई आहेत तरी. आणि हे आमचं टॉप नॉच बेलाचे झाड, बेलपत्र. हे तर लोकांना माहितीच असेल, हे तर तुम्हा लोकांना माहितीच असेल काय. खूप घाण झाली आहे बऱ्यापैकी. सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून झाडाच्या बुंद्यामध्ये पहिलं देवाला पाणी, देवाच्या कलशामध्ये पाणी. आता हे पाणी दिवसभर राहणार आहे, अशा पद्धतीने मेंटेन केलंय मी. मी भक्त आहे शंकरांचा, हनुमानांचा, कृष्णांचा, सगळ्याच देवांचा. असं काय असं एक पार्सली मत नाही आहे माझं. आणि असं खूप असं जज करू नका की काही लोकांना प्रश्न पडला असेल की मंदिरावरती काही गोष्टी ठेवल्यात घाण वगैरे. वेळेनुसार थोडंसं रुटीन मी मॅनेज करतोय आता. हा छोटासा डब्बा बनवला आहे, मी मागवणार आहे काही दिवसात, बट रुटीनमध्ये होतो. शेट, हा फ्रीजमध्ये सगळं डब्बा होता, सोनूने दिले मला. ही घासणी, हे गंध, वैजंती माला, रुद्राक्ष माला, अगरबत्ती आणि हा ऑब्विसली लाईटर. हे टॉवल आहेत शंकरांचे.
बाहेर घेऊन जा सगळं एकाच पाठवते चल हे सगळं रवी शकते जाऊ सगळं एवढं भात आणलेलं आहे आम्ही. दहा 15 मिनिटं लागतील इथले ना. नाही मी त्या हिशोबानेच आलेलो. आमचं आंघोळ मुंघोळ चहा पण नाश्ता आता झाला ना. नाही असं चालतं काय नाही एवढं. यंदाच का? हो नाही नाही यंदाचं नाही. हे सासूरवाडीतलंच आहे. जरा चांगलं दिलंय. मागच्या वेळेला होतं ना त्याच्यापेक्षा जरा मला वाटतं व्यवस्थित वाऱ्याला वगैरे देऊन दिलेलं आहे त्यांनी. आता आपलं निघलंय डुकराने अर्ध एक खचार खाऊन टाकलंय. धरू लागू का तुम्हाला? किती नुकसान केलं? एक खचार गेलं साधारणतः एक अर्ध्या पाऊण पोत्याचं नुकसान केलं. आणि असंही तिथं काय घरगुतीच होतं ना आपलं. 2 खचरं असतात आपली. दरवर्षी किती भात गावते? काय 3 एक पोते असेल. 2-3 पोती कन्फर्म असते. वेगळं वेगळं असतं फक्त आमचं. मध्ये आम्ही निळं पिवळा कलर काळा कलर असा केला होता. तो आत्याने आणलेलं आमचं कलरचं वेगळं वेगळं. ते टाकलं. वेळ लागतो काय यायला ना? इथून यायला वेळ लागतो. हा अच्छा चालू करायचं ते. हा ना या पाण्यात उंदीर मेलाय. उंदीर हो का? चिचुंद्री आहे उंदीर नसेल म्हणूनच. चिचुंद्री आहे बहुतेक ही. मरूनच गेली पूर्ण. चालती तर आता तिथं साफसफाई नाही ते. फोटो नाही काढत आजी आमची. हा ठीक आहे. हे दुसरं आहे सगळं ओळखून ना झालेत कोणच की. पोशाखात आहेत सगळ्या. 2 टोप्या गोल. काय बोलतात फोनवरती? मला सांगत. हा 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 बरोबर सांगतो. हो चाललंय की आता सुरू झालंय.
बरेच ते दाताळ नाही बसणार का आजी त्यात? गाडीत कसं बसेल दाताळ? कोण आहे नेऊन ठेवणार? एकटीच होय? भात खायचा ना वर्षभर. लांडगा एवढ्या वर्षात लांडगा दिसला. काळी चिमणी कशी बसली बघा मामी पुढं. काळी चिमणी बघितली का? हो आता सगळे टेक्स्ट टाकतो ना थोडे थोडे कामवाली. हा कुठे गेली चप्पल माझी? हा हा बोल की. तुला टाकणार की? हा हा आता बँगलोरला गेलो की टाकतो की तिकडचं. म्हणतोय रे गेलं तर. गेलं नाही अजून. कसं टाकलंय भात बघत. अरे मग ठेवलंय ना ऍटलिस्ट. भात काढणी एवढा मोठा टाकलाय सोय होय का आजी? एवढा पूर्ण एरिया पुरण उरल की सगळं. हा उडणार म्हणजे बरोबर आहे. इथं आपटायचं ना मध्ये. हो ते वर टेकडी होती ना. खळक खळक. अगं आत्ता तर ते खचरातलं काय मामी? आता ते बाडावणार कशावरती? ते पावर आपटायचं. करतो थांबा आता येतो तिथं झूमला येतो थांबा. हा कारलोय खातो मी असं काय नाही. आता जाता द्यायला येईन त्यावेळेला दे. असं नाव घेऊन सांगतो काय आता. सगळ्यांनी सगळ्यांचा इंट्रो द्या. ह्या मामी. मामी नाव सांगा तुमचं. ह्या भारती मामी. मामी तुमचं नाव सांगा. का हो सगळ्या माम्याच बसल्या तिथं. हा निघणार की काय झालं? तुम्हाला बघावं लागेल फक्त. त्यांना फोकस मध्ये घ्यायचंय जरा. मामींला लता मामींला कसं काढलं जातं भात बघा. जडत नाही ना हो मामी खाली? कोण आहे? 1 2 3 4 5 6 लाईन घेतलं तर एका दिवसात बडवून काढणार ना आज. पप्पांना सांगतो जातोच आहे ना आता घरी. सांगतो तो आहे एक तयारीचा. त्याला बघू काय होतं. टोपी जाऊ का आजी? करडीची भाजी घरची तुमची? कवळे हे लुसलुसीत आहे कवळे. नाही नाही ते हे झालंय उन्हानं. भाजी एक नंबर बघा दाखवा. हो घ्यायचे का मामी? तुम्हाला घ्यायची? आमच्या इकडे जावा नर्सरीच्या तिथं पुढं. नर्सरीच्या तिथं पुढं जावा. नर्सरी आहे ना खाली केसकरवाडीला जातो ना आपण. तिथं नर्सरी बघा. तिथून जावा. तिथं 2 घर आहेत 3 घर आहेत आमची. तिथे घेतील की म्हणजे माझं घर आहे तिकडं. कोणाला पाहिजे का मामी? घ्यायची का हो भाजी? दाखवा. तर मी आलो आता पाण्याच्या टाक्या द्यायला. थोड्याशाच आहेत तर त्या टाक्या देण्यासाठी आलो. आणि इकडे मामी लोकांचं काम चाललंय भात काढायचं. इकडे दुसऱ्या मामी आहेत त्यांचं काय चाललंय बघत आता. एकट्याच एक प्रकारे जंगल. हे कटिंग इकडे पण आले आपलं सनफ्लॉवर द बेस्ट वन. सब्जाची
झाड आहे त्याच्यात सब्जा असणार आहे कन्फर्म. मामी एकटाच काय करतं? एकट्याच टाक्या द्यायला आलेलो, बंद होतं. मग इकडे आलो मामींकडे, मामींची चप्पल दिली, नाही भेटलीच नाही. मामी म्हणतात दुसरी, इथं घर होतं ते पडलंय पूर्ण. इथं पळून जाणार का? अशा ट्रॅक्टरची सामग्री थोडी, फणफाळी, परांद, इकडं काय आहे बघू, ट्रॉली भरपूर आहे. काय काय इथं ठेवले. टायर पण इथंच टाकलाय. टायर घेऊन जाणार आहे मी आता नर्सरीत. बाबाला सांगतो टायर पाहिजे मला म्हणून. ह्या शेंगेच्या बिया विंचू चावल्यानंतर लावतात, म्हणजे आतमध्ये बी असते. मे बी इथं असेल कुठेतरी. आपण बघूयातच. शेंग आईला बी तयार झाली की नाही याच्यात? हा, ही राहिली. पातळ आहे पूर्ण. दाखवायला नको का? एवढी खाते का भाऊ? ह्यात बी आहेत. चालतंय त्याला. नाही नाही तसं कसं, जुलाब झाले तर चालतंय की, काय प्रॉब्लेम नाही त्यांना. हा, ताकावर उष्ण. ठीक आहे तुला काढला की का नाही, याची गडबड आमची. हे घेऊन जा. देशी आहे, देशी. हो तिथं मोठीच्या मोठीच होती म्हणून म्हणलं नेतो म्हणलं. आपलं घेऊन जा म्हणलं मम्मी. आता पण पपईच लावली. आई एवढी खाशील ना? एवढी खा. बरं, ते व्हिडिओ मी टाकणार आहे त्याच्यामुळे काय बोलतो नका जास्त कुणाबद्दल काय बोलू नका, नाही तर कमेंट टाकतील. कट करणार की मी, एवढा आहे तुझं काय सांगावं. तयार का आता टाकू दूध घालून घरी गेलो घडलं इथपर्यंत चालत आलो आणि ते देण्याची वाट बघितली. देण्या आला बचत गटाचे पैसे काय करतोस? बर बर, मग फोन केला तेवढ्या ती काने आला. कान्याची भाऊ झाली. तिला म्हणलं जा घरी आता तू, आम्ही दोघं जण जातो वरती. ढोली जायची वरण एवढी बास का देऊ मोठी तुम्हाला? मला एवढी नको. मला काय, मला कसं मला इथे खायचं नाही. खाऊ देत, काय नाही होत त्याला. या थंडीच्या दिवसात कसला आलाय? थंडीच्या दिवसाचा नाही विषय, मी त्यांना ताक दिलं होता. ताक आत्ता कशाला दिलंस ग एवढ्या थंडीत तू? ते थंडी होय, ते उन्हात ना आले ते फिरून लगेच देता तुम्ही. त्याला बसलं होतं का नाही? बसलंच होतं. तू पाणी पिऊन मग थोड्या वेळाने दिलं. त्यांनी ती नीट ठेवलीच नव्हती मशीन, त्याच्यामुळे ते पळांजण हे ते तुकडाच होतोय तांदळाचा सगळा. काय देऊ कसं आहे? नको परिस्थिती, मम्मी करतो म्हणजे. नको इतकं बाटकून देते त्याच्यात.
भात कापलं का भात बरवा लावली मुंगरा खालचं काढून टाका हे वाटा टाकी भात काढला कोण तिला बी नसतं अजिबात ती 15 नंबर पण ती सेंद्रिय ती काय टाकत नाही आपल्यासारखं खत पाणी फक्त शेणखत गांडूळ खत अजिबातच नाही इंग्लिश खत नाहीच टाकत तो माणूस तू सगळं झाड पाला तू काय करतो काय बघू नाश सोडू झालं मला. का नाही की ड्रम केलाय त्या ड्रम मध्ये टाकतो आणि त्याचं पाणी ते सरून पाणी जे तयार होतं ते गाळून झाडांना टाकतो वाया घालवत नाही काय पाला पाचोळा कुठलं काय ते हे असं हे जे भाजी पैसे असल्यावर सगळं होतं पैसेच म्हणून ते तुझं व्यवस्थित पैसे झालं. मागासारखं डोक्यात पैसे तुझ्या अरे मी सांगतोय तुला चांगलीच गोष्ट सांगितली ना तर काय? रिटायरमेंट घेऊन एवढं काय आता त्यांनी कष्ट केलं रिटायरमेंट घेतली ना आला भाऊनी जसं रिटायरमेंटला ट्रॅक्टर घेतला हो आता आपल्या घरी उलट झाले तर मी तरी काय बोलायचंच नाही ना म्हणूनच मग बोलू नकोस म्हटलं हा तर. आता मी गव्हर्नमेंट सर्वंट असतो तर रिटायर्डच झालो असतो झालं असतं. पण गव्हर्नमेंटला नाही त्याला मी आता या घराला शाप आहे का काय काय अरे माहिती? घराचं नाही म्हणत मी रिटायरमेंटचं सांगतो गाईज सो फायनली मी दिवसाचा एंड करण्यासाठी नर्सरीमध्ये आलो आहे खूप साऱ्या गोष्टी माझ्या पेंडिंग होत्या माझे शॉर्ट व्लॉग्स डिटेल व्लॉग्स आणि माझं जे प्लांट्स नर्सरीचं रुटीन आहे ते सुद्धा राहिलं होतं ते करण्यासाठी मी आत्ता आलो आहे खूप दिवस झाले मला वेळ नाही मिळाला बट आत्ता फायनली मी आलो आहे पाणी कसं मारलं आहे काय मारलं आहे हे बघण्यासाठी बट आमच्या कामगारांनी पाणी काय अजिबात व्यवस्थित मारलेलं नाही आहे काही झाडं अशी जशी होती तशीच्या तशी राहिलेली आहेत तर मला तुम्हाला काही प्लांट्स दाखवायचे जे सीझनल असतात आणि काही बऱ्यापैकी ऑल सीझनमध्ये असतात म्हणजे ह्या सीझनमध्ये कसं असतं की पानगळ होते आणि नवीन पालवी फुटते तर त्यातले काही प्लांट्स आहेत ते दाखवतो मी तुम्हाला हा स्नो बुश म्हटलं तरी चालेल ह्या प्लांटला खूप सारी वेगवेगळी नावं असतात जी प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडी सवडीनुसार ठेवतात जसं आठवेल तशा टाईपमध्ये असतात ती हे एक आहे जे खूप असं बर्फ पडल्यासारखं पानांवरती दिसतं आणि वन ऑफ द बेस्ट फेन्सिंग प्लांट सेफर साईडसाठी काटे असतात खूप सारे ओळखलंच असेल तुम्ही बोगनविला ठीक आहे आत्ता हा काटा अजिबात लागत नाही बेंड होतोय पूर्ण तर हे असे पिंक शेड्समध्ये आलेले आहेत खूप मस्त असं शेड आलेलं आहे आणि थोडंसं टँट्रम होतं आहे बिकॉज वेगवेगळी झाडं आली आहेत बट कुणालाच जास्त पाणी असं मिळालेलं नाही आहे अगदी इथं बघतोय मी पाणीच मारलं नाही आहे म्हणजे काय नक्की मारलं आहे काय माहिती बघितलं पाहिजे आता मॅचेस्टिक प्लांट हा आहे त्याचा व्हिडिओ यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला आहे आपला आणि हे बाकीचे प्लांट्स तुम्हाला माहितीच आहेत